राजगड किल्ला महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यात वसलेला एक ऐतिहासिक किल्ला आहे. याचा प्राचीन नाव मुरुंबदेव असे होते. राजगड किल्ला छत्रपती शिवाजी महाराजांचे पहिले राजधानी किल्ला होता. या ठिकाणी शिवरायांनी सुमारे 26 वर्ष राज्यकारभार केला होता. शिवाजी याच किल्ल्यावर श्रीमंत संभाजी महाराजांचा जन्म झाला. राजगडावरच शिवाजी महाराजांची पत्नी सईबाई यांचे निधन झाले होते. स्वराज्य स्थापनेची पहिली पायरी या गडावर रचली गेली होती. अनेक महत्त्वाच्या मोहिमा आणि राजकीय धोरणे याच किल्ल्यावरून ठरवली गेली. राजगड किल्ला चारही बाजूंनी मजबूत असून भक्कम तटबंदी, सुरक्षित पाण्याची टाकी आणि गुप्त मार्ग यांनी सुसज्ज आहे. किल्ल्याची रचना इतकी जबरदस्त आहे की शत्रूला सहज गड जिंकता येत नाही. राजगड किल्ला केवळ एक दुर्ग नाही, तर तो छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्य स्वप्नांचा पहिला साक्षीदार आहे. इथे गेल्यावर आजही त्यांचा इतिहास अनुभवता येतो. साधारण मात्री 40 किलोमीटर या व्यासात पसरलेला किल्ला अतिशय दुर्गम भूप्रदेशास्तव सुमारे 5 बाजूंनी नदी, टेकडी अटकेने सुरक्षित. खंडित वेढा, घनदाट जंगल, अवघड चढउतार हे सर्व राजगडाला सैन्यदृष्ट्या अतिशय मजबूत बनवतात. अफजल खानाचा मृतदेह बालेकिल्ला उतारावर ठेवून मोर्चा ठेवला होता. पाली दरवाजा मार्ग पुणे वेल्हे एसटीने वेल्हे मार्गे खरीव गावात उतरून कानंद नदी पार करून पाली दरवाजा गाठावा. ही वाट पायऱ्यांची असून सर्वात सोपी आहे. या वाटेने गडावर जाण्यास सुमारे 3 तास लागतात. गुंजवणे दरवाजा मार्ग पुणे वेल्हे मार्गावरील मार्गासनी गावातून साखरमार्गे गुंजवणे गावात जाता येते. ही वाट अवघड असून गड गाठण्यास सुमारे 2.5 तास लागतात. माहितगाराशिवाय या वाटेचा उपयोग करू नये. आळू दरवाजा मार्ग भूतोंडे मार्गे आळू दरवाजाने राजगड गाठता येतो.